आज आपण आपल्या कार्यक्रमात शेतकरी बंधू भगिनींना सेंद्रिय पद्धतीनं शेती करणारे युवा शेतकरी नितेश वनसिंग यांची अर्चना चौधरी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. आज आपल्या सोबत आहेत युवा शेतकरी नितेश बाळकृष्ण वनसिंग. नितेशजी, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मला सांगा नितेशजी, तुम्ही शेतीकडे कसे वळलात? मॅडम, शिक्षण करत असताना मी बाबाला मदत म्हणून म्हणजे शेतामध्ये नेहमी जायचो. कधी काही कोणते पोते आणा, कापूसाची गाठोडे आणा, या सगळ्या गोष्टीसाठी मी जायचो. आणि गावात सुद्धा शेतीचं वातावरण असायचं. त्यामुळे हळूहळू मी त्या शेतीमध्ये रमत गेलो आणि मला शेतीची आवड निर्माण झाली. त्यामुळे मी म्हटलं तिकडे जॉब करण्यापेक्षा आपली घरची शेती आहे आणि घरच्यांना मदत होणार म्हणून मी शेतीकडे वळलो. एकंदरीतच घरातील वातावरण आणि गावात सुद्धा शेती विषयीचं वातावरण असतं, त्यामुळे तुम्हाला शेती करावी असं वाटलं. हो. किती एकर शेती आहे तुम्हाला? माझ्याकडे 21 एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये मी ड्रिपचा वापर करून भाजीपालाचं उत्पादन घेतो, कपाशीचं उत्पादन घेतो, सोबत तूर झाली, सोयाबीन झालं, गहू यासारखे विविध पिकं मी माझ्या शेतीमध्ये घेतो. अच्छा, तर मग ही जी शेती आहे ती ओलीत आहे की कोरडवाहू आहे? कोरडवाहू आहे आणि काही प्रमाणात ओलीत पण आहे, कारण 2 विहिरी आहेत. पाणी आपल्याकडे आपल्या क्षेत्रामध्ये खूप कमी असतं, पण त्या कमी पाण्याचा वापर करून मी भाजीपाल्याची 2-3 एकर पर्यंत ओलीत करतो. अच्छा, तर मग भाजीपाला घेतात, कोणता कोणता भाजीपाला तुम्ही शेतात लावतात? भाजीपाल्यामध्ये टमाटर असतं, मिरची असतं, कारले असतात, गोबी असतं, फुलगोबी असतं, भाजीपाल्याची असतात म्हणजे जसं मेथी, सांबार, चवडी यासारखे म्हणजे जे मार्केटला आपल्या चंद्रपूरला चालतात त्या सगळे भाजीपाला मी घेतो. म्हणजे सर्व प्रकारची पिकं आपण हो. घेत असतात. मग या सगळ्या गोष्टी करत असताना पाणी तर आपल्याला आवश्यकच आहे. हो. तर पाण्याचं व्यवस्थापन मग तुम्ही कसं करता? पाण्याचं व्यवस्थापन जसं की धानासाठी माझ्याकडे मी बोडी केली आहे. बोडी म्हणजे शेततळं, एक शेततळ आहे. आणि जसं पालेभाज्या आहे म्हणजे मग आपले टमाटर वगैरे याच्यासाठी विहिरीत ड्रिपचा वापर करून कमीत कमी पाण्यामध्ये ती शेती करतो. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे शेततळ आहे छोटं धानासाठी. शेततळ दोन्ही आहे. हो. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे पाण्याची कमतरता म्हणाला कमतरता आहे, पण त्याचा योग्य वापर करून होतात. अच्छा, तर मग याच्यासाठी खताचा कुठला वापर करता तुम्ही? खताचा शेणखत आणि सेंद्रिय सोबत जीवाणू खतांचा वापर हा जास्त करतो. मग हे शेती करत असताना अनेक अडचणी या शेतकऱ्यांना येत असतात. हो. तर त्याच्यावर तुम्ही कशी मात करता? जसे शेतीमध्ये मजुरीची अडचण येतात, त्याच्यासाठी आता छोटे तंत्रज्ञान जसे की टोकन यंत्र झालं, म्हणजे बीज लावायसाठी टोकन यंत्र येतात छोटे, त्याचा वापर करणं. खत देण्यासाठी सुद्धा छोटे टोकन खताचे यंत्र येतात, त्याचा वापर करणं. जसं ड्रिपचा वापर करणं. आणि जसे काही गोष्टी कापासाठी म्हणा, विडर फिडर, डवरासाठी विडरचा वापर, या गोष्टी करतो. आणि सोबतच जसं की शेतकऱ्यातला सर्वात म्हणजे हवामान, याच्यासाठी वारंवार कनेक्ट राहणं याच्या हवामान खात्याशी, हे सुद्धा खूप गरजेचं आहे. नितेशजी, मला हे पण एक आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायला आवडेल की आता आपण तर उच्च शिक्षित आहात, तर एक शिकलेला शेतकरी आणि एक पारंपरिक शेती करणारा शेतकरी यात मग काय फरक आहे? शिकलेल्या शेतकऱ्यात खरं तर तो स्वतः माहिती घेतो. आणि पारंपरिक जे आपले जुने शेतकरी आहे, आणि जसं समजा एखाद्याने 4 DAP बॅग टाकल्या आणि त्याला उत्पन्न वाढलं, तर हा साईडचा शेतकरी तेवढाच बॅग टाकतो. त्यापेक्षा जो शिकलेला शेतकरी हा माहित करतो की आपल्या जमिनीत खरंच याची गरज आहे नाही आहे, हा सगळा विचार करून हे केलं तर तो आपल्या शिक्षणाचा चांगला फायदा होऊ शकतो त्यात. तर मग बऱ्याच वेळेस असं होतं की शेतकरी भाजीपाला तर पिकवतो, पण त्याला बाजारमध्ये मार्केटमध्ये भाव मिळत नाही. तर अशा वेळेस तो खूप नाराज होतो किंवा डिप्रेशनमध्ये जातो. तर काय सांगाल? तेच मॅडम, भाजीपाल्यामध्ये बाजार अभ्यास म्हणजे मार्केटचा अभ्यास केल्याशिवाय भाजीपाला सहसा शेतकऱ्यांनी करू नये. त्यामुळे त्यांचं नुकसान भयानक होणार. कारण जसं हिवाळ्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी नंतर टमाटरचे भाव खूप कमी होतात. हा अभ्यास खूप साऱ्या शेतकऱ्यांना नसतो, त्यामुळे त्यांची लागत सुद्धा निघत नाही. पण तोच जर मार्चला किंवा एप्रिलला लागवड झाली, जून जुलै ऑगस्ट पर्यंत त्यांना मार्केटचा सर्वात उच्च भाव मिळतो. त्यामुळे मार्केटच्या अभ्यासाशिवाय भाजीपाला शेतीत तरी शेतकऱ्यांनी प्रयत्न करू नये.
नितेशजी, आम्हाला सांगा की बाजारभावाचा अभ्यास आमच्या शेतकऱ्यांनी कसा केला पाहिजे? सध्या मॅडम सर्व शेतकऱ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, हा. त्यामुळे त्याच्या हातामध्ये जग आहे. हं. कारण एका सर्चमध्ये तुम्हाला जगात कोणता भाव कधी असतो याचं अनालिसिस करून सांगितलं जातं. अच्छा. जसं चॅट जीपीटी झालं, गुगल जेमिनी यासारखे AI जे आहेत, आपण जर त्यांना सांगितलं की मला या वर्षीचा या फळाचा किंवा या भाजीपाल्याचा डेटा हवा, तो आपल्याला विश्लेषण करून सांगतो की कोण्या महिन्यात त्याचा मार्केट रेट किती होता. अच्छा. सर्वात सोपी झालं आता AI मुळे मार्केटचा अभ्यास करणं खूप सोपी झालं आहे. आणि सोबतच जसं आपले कृषी केंद्रवाले दुकानदार असतात, त्यांना सुद्धा विचारू शकतो की यावर्षी बियाणं कोणत्या भाजीपाल्याचा सर्वात जास्त सेल झालाय. अच्छा. कारण जेव्हा सेल वाढली तेव्हा त्याची लागवड वाढणार आहे बरोबर आहे. आणि त्यामुळं कोणता मार्केटला जास्त भाजीपाला येणार आहे हे सुद्धा समजतं. सोबतच वातावरणाचा अभ्यास, हा. कारण वातावरण पुढचे 2-3 महिने कसं राहणार आहे हा. हे नेहमी लक्ष ठेवूनच करावं लागतं. कारण लावला आपण, समजा भाजीपाला लावला आणि चुकून गारपीट झालं हा. किंवा हिटवेव्ह आली, यामुळे ते भाजीपाल्याचं कोलॅप्स होणार आहे. बरोबर आहे. तेव्हा जर आपण सेव्ह केला आपला भाजीपाला, त्यात आपण वाचवू शकलो तर आपल्याला नक्की चांगला मार्केटचा दर मिळणार. अगदी बरोबर आहे. खरं तर किती छान माहिती सांगितली की आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. बरोबर. आणि या मोबाईलचा आपण चांगला उपयोग केला, या तंत्रज्ञानाचा जर चांगला उपयोग केला, AI असेल, जसं चॅट जीटीपी सांगितलेली आहे, त्याच्यावर सगळी माहिती जरी टाकली आपण, सगळी म्हणजे सगळी माहिती तुम्हाला चॅट जीटीपी या माध्यमातून मिळू शकते. खूप छान. मला हे जाणून घ्यायला आवडेल की हा भाजीपाल्याचा व्यवसाय तुम्ही अनेक वर्षांपासून करतात, तर या भाजीपाल्यांसाठी लागणारं खत हे तुम्ही घरी बनवतात की कुठल्या पद्धतीचं खत वापरतात? सर्वात अगोदर मॅडम मी शेणखत बोलवतो. अच्छा. शेणखताचा वापर माझ्या शेतीमध्ये भरपूर आहे आणि खास करून भाजीपाल्यामध्ये सर्वात जास्त शेणखताचा वापर मी करतो. त्यामध्ये सुरुवातीला शेणखत आणून त्याच्यावर 2 महिने प्रक्रिया करतो. त्या प्रक्रियेमध्ये मी डिकम्पोजर सारखा जीवाणू यूज करतो, PSB सारखे जीवाणू यूज करतो, ट्रायकोडर्मा सारखे जीवाणू, म्हणजे हे सगळे सेंद्रिय घटक आहेत. याच्यात हे सगळे त्या शेणखतात मिसळून 2 महिने त्याला तसंच ठेवून त्याची उलटापालट करून सावलीमध्ये ते चांगलं कुजलेलं शेणखत बनवून मी याच्यात भाजीपाल्याच्या शेतीमध्ये वापर करतो. अच्छा. म्हणजे तुम्ही भाजीपाला लागवड करत असताना तुम्ही घरी बनवलेलं? हा, घरी बनवलेलं शेणखत जे म्हणजे जास्त चांगलं कुजवलेलं शेणखत घरी बनवतो. आणि सोबत जसं की जीवामृत आहे, गुळ, बेसन, शेण, गोमूत्र याचा वापर करून ते सुरुवातीलाच बेड भरणं, म्हणजे भाजीपाल्यासाठी जे आपण बेड बनवतो ते बेड भरणं सगळं मी ते शेणखत आणि जीवामृताच्या माध्यमातून करतो. फवारणीत सुद्धा सेंद्रिय खत वापरतो. नितेश, मला सांगा की आज अनेक युवा तरुण जे आहेत ते शेतीपासून दूर जात आहेत, तर काय सांगाल? मुलांना सांगणं म्हणजे शेती हे त्याचं नियोजन बरोबर केलं, मार्केटचा अभ्यास केला, जोडधंद्याचा वापर केला तर शेती ही तोट्याची नाहीये. जसं की हवामानाचा नेहमी फॉलोअप घेणं, हवामान खात्याचा नेहमी फॉलोअप घेणं, ह्या जर गोष्टी केल्या तर नक्की शेती फायद्याची आहे. त्यामुळे तरुणांनी हळूहळू एका वेळेस न येता घरच्याची मदत घेऊन जर हळूहळू त्याच्यात शेती क्षेत्रात आले तर नक्की फायदा आहे. आणि त्याची सरते शेवटी मला सांगा की भविष्यात शेती आणि व्यवसायाबाबत आपली कोणती स्वप्ने आहेत? भविष्याबाबत म्हटलं तर जमिनीत सर्वात अगोदर मी काम करेल ते जमिनीमध्ये करेल. कारण जमीन जर टिकली तरच शेती टिकणार. त्यामुळे जमिनीत इन्व्हेस्टमेंट माझी जास्त राहील. सोबतच विक्री व्यवस्थापन, जसं की आपल्या भाजीपाल्याचा बाहेर आउटलेट, कारण आमच्या इथून चंद्रपूर हे फक्त 9 किलोमीटरवर आहे. त्यामुळे भाजीपाला विकण्यासाठी एखादी 1-2 आउटलेट सुरू करणं, याच्या माध्यमातून मी माझी भविष्यात शेती चांगली करेल. खूप खूप धन्यवाद नितेशजी. आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या शेतकऱ्यांशी इतका छान संवाद साधलात, त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद मॅडम.